नमस्कार, हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला आज आपण घेऊन आलोत मस्त अशी रेसिपी। तर सणासुदीचे दिवस आहेत, तर बनवूया आज आपण चुरमा लाडू। तर चला चुरमा लाडूसाठी काय काय लागतं ते साहित्य बघूया। तर बघा इथं मी 2 वाट्या घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। तर ही एका वाटीचं मी माप केलेलं आहे। 1 वाटी भरून मी 2 वाट्या भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीनं अर्धी वाटी घेतलेला आहे मी बारीक रवा, किंवा तुम्ही मोठं जाडसर असं गव्हाचं पीठ दळून आणलं तरी चालणार आहे। तर आपलं पीठ असतं ते जरा बारीक असतं, त्यामुळे मी हा रवा वापरणार आहे। अगदी बारीक आहे रवा, 0 नंबरचा म्हणतो ना तो रवा आहे। त्याच वाटीनं 1 वाटी आपण घ्यायचा आहे गूळ, किंवा तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडंसं वाढवलं तरी चालणार आहे, किंवा कमी केलं तरी चालणार आहे। बेसन पीठ आहे 4 चमचे, अगदी पोह्याचे चमचे आहेत ना ते घेतलेले 4 चमचे बेसन पीठ घेतलेले। खसखस आहे, खसखस लागते त्याला, 1 चमचाभर खसखस घेतलेली। याशिवाय आपल्याला लागणार आहेत ड्रायफ्रूट्स आणि तूप। तर तूप घेतलंय, हे बघा मी तळलेलं तूप घ्यायचं आहे, अगदी कडवून गरम करून वगैरे नाही घेतलेलं आहे। तर 2 चमचे आपल्याला लागणार आहे तूप। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। गुळ आपल्याला नंतर लागणार आहे, खसखस आपल्याला नंतर लागणार आहे। खसखस आणि गुळ आपल्याला नंतर लागणार आहे, त्यामुळे आपण ते बाजूला ठेवूया। ह्याच्यामध्ये घालायचे आपल्याला तूप। सगळ्यात पहिल्यांदा हे पिठं आणि रवा घेतलेला आहे ना तो मिक्स करून घ्यायचा आहे चांगला। याच्यामध्ये आता आपण गोडासाठी घालतो तेवढंसं थोडंसं मीठ घालायचं आहे। थोडंसं मीठ घातलेलं आहे आपण, घालूया आपण 2 चमचे। हे तूप आहे ते पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे। लागलं तर एखादा चमचा आणखी आपण तूप घालायचं आहे, कारण पिठाचं टेक्स्चर आहे ना त्यात चांगलं असं रवाळ झालं पाहिजे आपलं। हे बघा असं पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे तूप। चला तर बघा हे तूप चोळून घेतलेलं आहे आपण पिठाला, छान असं रवाळ असं टेक्स्चर झालेलं आहे पिठाचं। आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि आपण पुरीसाठी वगैरे कसं मळतो ना तसं पीठ मळून घ्यायचं आहे। तर बघा इतकं आपण घट्ट असं पीठ मळलेलं आहे। त्याला आपण 10 मिनटं तरी ठेवूया, कारण आपण घातलं आहे रवा त्याच्यामध्ये, थोडंसं भिजलं पाहिजे। 10 मिनटं ठेवूया, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये घालूया थोडंसं तेल। गॅस अगदी बारीक करायचं आहे। आता तूप सुद्धा घालू शकता तुम्ही, तूप घालायचं असेल तूप घाला। आपण घालायचं याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते तळून घ्यायचे आपल्याला थोडेसे। चला ते काढून घेऊया, आणि ह्याचे थंड झाल्यानंतर ह्याचे काय करायचे आपल्याला भरड काढून घ्यायची, अगदी खूप बारीक करायचं नाही आपल्याला। चला तर आता हे जे पीठ मळून घेतले ना आपण, ह्याचे आपल्याला छान अशा मुठ्ठे करून घ्यायचेत, असे मुठ्ठे बनवून घ्यायचे त्याचे आपल्याला। हे बघा काही नाही, हाताने असं बोटाने असं दाबलं की छान असे मुठ्ठे बनले जातात त्याचे। बघा हे बघा असे आपल्याला करायचे। चला तर हे तेल आता मीडियम हीटवरती आपल्याला हे सगळं तळून घ्यायचं आहे। गॅस खूप मोठा करायचा नाही आणि मीडियम हीटवरती आपल्याला हे। तर बघा इथं कढई मी बदललेली आहे, कारण ती पसरट होतं भांडं, त्याच्यामध्ये हे डीप झालं नसतं आणि व्यवस्थित तळलं गेलं नसतं।
त्यामुळं आज डीप होतील ना मोठे तसं भांडं घ्यायचं आहे आपल्याला, कारण व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे. हे बघा आता आपण हे सोडूया. खूप सारे नाही सोडायचे त्याच्यामध्ये, आपल्याला ते व्यवस्थित तळता आल्या पाहिजे ते एवढेच सोडायच्या. चला मीडियम टू स्लो गॅस करायचा आहे आणि खूप छान असं उलटपालट करून असं त्याला तळून घ्यायचं बरं का, नाहीतर एकाच बाजूने ते तळलेत आणि एका बाजूने कच्चे आहेत, तर असं नाही करायचं. ह्या मुठ्या तुम्ही तुपात सुद्धा तळू शकता, शक्य असेल तुम्हाला तुपात तळणं तर ते तुपात सुद्धा तळू शकता, कारण ही राजस्थानी रेसिपी आहे. खूप तूप खाल्लं जातं बघा तिकडं, आणि हे तुपातच केलं जातं खरं म्हणजे. चला तर बघा आता हे छान असं तळलं गेलेलं आहे आणि आता काढून घेऊया आपण. 1-7 मिनटं तरी लागतात तळायला. ह्या मुठ्ठे आहेत आपण छान अशा तळून घेतलेले आहेत. छान कलर बघा किती छान आलेला आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण चांगलं त्याला तळून घ्यायचं आहे, कच्चं ठेवायचं नाही काही नाही. हे बघा गव्हळं गव्हळं अजिबात काढायचं नाही, चांगलं तळलं गेलं पाहिजे. चला तर आता हे थंड झालं की पुढची प्रोसेस आहे ती बघूया आपण. हे थोडंसं गरम आहे, थोडं थंड होऊ द्यायचं. चला तर बघा हे मोठे आहेत त्या थंड झालेले आहेत. आता थोडं सोमट आहेत पण हात लावू शकतो आपण, एवढं आहे. हे अशा आता हाताने आपण फोडून घ्यायचे. चला तर हे थंड झालेलं आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात आता बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा हे थंड झालेले आहेत. तर बघा हे मिक्सरमध्ये आपण फिरवून घेतलेले आणि खूप बारीक पीठ करायचं नाही, अगदी सरवाळ पाहिजे आपल्याला. हे बघा सरवाळ पाहिजे. तर बघा हे मिक्सरमधून आपण काढून घेतलेले आणि हे चुरमा, ह्याला चुरमा म्हणतात. तर हा चुरमा आहे तो हा एवढा झालेला आहे. तर आपण काय करूया आता, थोडासा गुळ मी आणखी वाढवणार आहे ह्याच्यामध्ये. एका पाव वाटी तरी गुळ आणखी वाढवणार आहे मी. आणि इथं घेतलेलं आहे मी बघा एक छोटी वाटी भरून तूप घेतलेलं आहे. हे लागणार आहे आता आपल्याला. तर गुळ जर तुम्ही कमी खात असाल, गोड कमी खात असाल तर एवढा गुळ बस होणार आहे. पण मला थोडंसं आणखी गुळ वाढवा वाटतोय, तर मी पाव वाटी गुळ आणखी वाढवलेलं आहे. चला तर आता आपण पुढची प्रोसेस. पॅन ठेवलेला आहे मी आणि हे बघा आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे. तुपाशिवाय चुरमा लाडू होत नाही चांगले, तर तुपाचं प्रमाण ठेवायचं आहे त्याच्यामध्ये. तूप जरा गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला गूळ. आणि हा जो गूळ आहे तो आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे, अगदी पाक करायचा नाही, काही नाही. फक्त वितळला की बस झाले आपल्याला. गॅस आता मी थोडा मोठाच ठेवलेला आहे. गूळ चांगला चिरून घ्यायचा म्हणजे तो लगेच वितळतो. सणासुदीचे दिवस आहेत आणि हे असे लाडू मिठाई तर आपण करत असतो. हे लाडू नक्की करून बघा. रेसिपी आवडत असेल पटदिशी लाईक करा आणि कमेंट करत नाही तुम्ही, कमेंट नक्की करा. तुमचं एक कमेंटसुद्धा खूप महत्त्वाचं आणि खूप मला प्रोत्साहन देऊन जातं, स्फूर्ती देऊन जातं पुढच्या रेसिपी करण्यासाठी. तर कमेंट नक्की करा, लाईक करत राहा.
नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजे असतील तर त्या नक्की सांगा. थोडंसं गॅस आता बारीक करूया, कारण आपल्याला पाक नाही करायचा आहे त्याचा. बघा गूळ सगळा वितळला गेलेला आहे. चला तर एवढंच पाहिजे आपल्याला. गॅस बंद करायचा आणि हे सगळं आपण चुरम्यामध्ये घालायचं आहे. चला तर या चुरम्यामध्ये आता आपण घालायचं आहे ही खसखस. खसखस तुम्ही आणखी 1 चमचा घ्यायची. माझ्याकडे होती तेवढीच घातलेली आहे मी. त्याच्यानंतर हे बघा ड्रायफ्रूट आहेत ना, ते मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट आहेत ना, ते मी खलबत्त्यामध्ये असे बारीक करून घेतलेले आहेत. मिक्सरमध्ये खूप बारीक होतात, तर असं थोडंसं बत्त्याने फोडून घेतलेलं आहे. थोडेसे आपल्याला असे तुकडे राहिले पाहिजेत बघा. आणि इथं वेलची पावडर आहे. वेलची पावडर घालायची 1 चमचाभर आहे. खसखस नक्की आणखी 1 चमचा घ्या, कारण आपली ही जरा थोडीशी कमीच आहे. पण आता होती तेवढ्यातच आपण केलेले. मस्त झालेलं आहे बघा सुराहीचा. याला चुरमा म्हणतात. आणि ही आहे राजस्थानची स्पेशल अशी रेसिपी पदार्थ. चला आता हा जो गुळ आहे वितळून घेतलेला आहे ना, तो घालूया. आता हे चमच्याने मिक्स करा, कारण गरम आहे, गुळ गरम आहे आणि तूप पण गरम आहे ते. तर हे मिक्स करून घ्या छान असं. चला तर आता हे लाडू करून घेऊया. तुम्हाला कसे पाहिजे तसे लाडू करा. खूप इझिली होतात ते लाडू, काही अगदी चुकणार कोणाचेच नाही आहेत. मस्त अगदी पाहिजे त्या आकारात तुम्ही करू शकता. आता कसले सुंदर झालेत बघा. 1 नंबर अगदी लाडू झालेले आहेत बघा. चुरमा लाडू नक्की ट्राय करायचे. तुम्हाला पाहिजे त्या आकारात छोटे मोठे करा. अगदी इझिली होत आहेत बघा. आणि गोड वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. तुम्हाला जर साखर गुळ कमी गोडच कमी खात असाल तर मग गुळ आहे तेवढाच ठेवा, म्हणजे 1 वाटी. मस्त अगदी. चला पटपट असे लाडू करून घेऊया. हे काय असतं, हे खसखसमध्ये असं पुन्हा एकदा घोळवून घेतलं जातं. तर आता माझ्याकडे होती तेवढी खसखस मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे. जर खसखस असेल ना, तर तुम्ही ते लाडू आहेत ना खसखसीमध्ये असे थोडेसे घोळवून घ्यायचे. हे बघा मस्त झाले आहेत आपले चुरमा लाडू. 1 नंबर. किती सुंदर झालेत बघा. किती छान, अगदी 1 नंबर झालेले आहेत लाडू. तर ह्या मिश्रणापासूनच तुम्ही की नाही, आपण जसे लाडू करतोय ना तसंच तुम्ही मोदकसुद्धा करू शकता. साचे जे असतात की नाही त्याच्यामध्ये घालून हे मोदकाच्या आकारामध्ये हे लाडू तुम्ही करू शकता. तर बघा मस्त असे चुरमा लाडू आहेत तयार. इतके मस्त झालेले आहेत ना, छान अगदी. टेस्ट करून बघावं लागतं तुम्हाला सांगण्यासाठी. तर मी थोडंसं टेस्ट पण केला. इतके सुंदर झालेले आहेत मस्त अगदी. मी पहिल्यांदाच केलेले आहेत, मी याच्या आधी केलेले नव्हते लाडू हे. तर किती छान झालेले आहेत बघा. मस्त अगदी बघा. आणि अगदी कोणीही करू शकेल, चुकणारच नाहीत लाडू. असे लाडू आहेत, तुम्ही नक्की करून बघा. थोड्या क्वांटिटीमध्ये करा पहिल्यांदा. छोट्या वाटीने माप घेऊन करायचं. खूप सुंदर झाले आहेत बघा. मऊसूद झालेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत. लाडू बांधताना तर कुठंच काही म्हणजे असं त्रास होत नाही किंवा कंटाळा येत नाही. पटपट होतात अगदी बघा. झटपट झालेले आहेत. 1 तासात पूर्ण हे लाडू झालेले आहेत. म्हणजे पहिल्या प्रोसेसपासून ते लाडू करेपर्यंत 1 तासभर ते थंड वगैरे व्हायला 15-20 मिनटं जातात. नाहीतर अर्धा ते पाऊण तासात हे लाडू आहेत तयार.
आणि 2 वाटी गव्हाच्या पिठापासून आपण ना एक 27-28 तरी लाडू झालेले आहेत मस्तपैकी. आणि मीडियम साईजचे आहेत हे बघा. खूप पण लहान केलेले नाहीत. अगदी छोटे केलेले असते तर आणखी वाढले असते बघा. मस्त आहेत अगदी. नक्की करा. आणि पौष्टिक पौष्टिक किती आहेत सांगा मला. गूळ आहे, तूप आहे, ड्रायफ्रूट्स आहेत आणि गव्हाचं पीठ आहे. मैदा वगैरे काही नाही आहे. इतके म्हणजे पौष्टिक असे लाडू हे तयार झालेले आहेत. मस्त नक्की ट्राय करा मुलांच्या डब्यात देण्यासाठी किंवा शाळेतनं तर चला एक लाडू आपण तोडून पण बघूया. हे बघा मस्त मऊसूत झालेले आहेत आणि किती छान झालेले आहेत बघा आतून तर मस्त अगदी. आणि तो तुपाचा जो घमघमाट सुटला आहे ना मस्त अगदी. खूप छान अगदी झालेले आहेत लाडू. थोडासा टेस्ट केलेला आहे आणि खूपच छान झालेले आहेत.